आता पुढची बातमी। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील आंदोलनामध्ये मनुस्मृती फाडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झाली आहे। ठाण्यासह नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात आंदोलन पुकारलंय। आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांचा निषेध केलाय। तसंच महामानवाचा अपमान केल्याप्रकरणी आव्हाडांना अटक करावी अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचा संपूर्ण राज्यभरात निषेध केला जातोय। ठाण्यातली आणि नागपुरातली ही दृश्य आहेत। भाजपकडून आव्हाडांविरोधात आंदोलन सुरू आहे। थेट आपण जाऊया ठाण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, काय भूमिका आहे भाजपची? ठाण्यामध्ये आज 4 ठिकाणी आंदोलन केले गेलेले आव्हाड यांच्या विरोधात। त्यांनी काल ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जो फाडला त्याबाबत भाजप जे ते ठाण्यामध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहे। आपण जर पाहिलं तर भाजपचे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत, त्याच पद्धतीने आमदार संजय केळकर जे आहेत, त्यांनी या कोर्ट नाका परिसर जो आहे ठाण्याचा, त्या कोर्ट नाका परिसरामध्ये तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अभिवादन केलं आणि या ठिकाणी त्यांनी त्यांचे पोस्टर देखील फाडलेले आहेत। आव्हाड यांचे जे पोस्टर आहेत ते फाडलेले आहेत, त्यांचा निषेध केलेले आहेत। संजय केळकरांची आपण बोलूयात, ज्या पद्धतीनं वक्तव्य सतत केली जात आहेत, नंतर माफी देखील मागितली जाते। खरं म्हणजे ही जी घटना आहे ती इतकी संतापजनक आहे। आव्हाड हे दर 2-3 महिन्याने दिलगिरी माफी हे त्यांचा कार्यक्रम चालूच असतो, परंतु हा एका दृष्टीने घटनेचा अपमान आहे, महामानवाचा अपमान आहे। आमचा हा भावनेचा विषय आहे। 140 कोटी लोकांना ज्यांनी या देशामधल्या गरीबातल्या गरीब माणसाला ताकद दिली, त्याच्या बाबतीमध्ये, त्यांच्या या सगळ्या बाबतीमध्ये असं करणं हे नुसतं माफी मागणं आणि पूर्ण कठोर कारवाई झाली पाहिजे। हे एक प्रकारचा राष्ट्रद्रोह आहे की आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा देव आहेत ते, आणि त्यांचा हा अवमान झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। राष्ट्रद्रोहाचा देखील गुन्हा दाखल झाला। तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांचाच एक कार्यकर्ता आव्हाडांना सांगत होता की साहेब ते फाडू नका, आंबेडकर साहेबांचा पुतळा आहे, तो बाबासाहेबांचा फोटो आहे, त्याच्याकडे लक्ष न देता जितेंद्र आव्हाडांनी तो फाडलाय, म्हणजेच त्यांनी तो जाणीवपूर्वक फाडलाय। तर ही थेट दृश्य आहेत नागपुरातली। तिथे आंदोलकांची धरपकड सुरू आहे। पोलिसांनी हस्तक्षेप केलाय। जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन सुरू आहे, मात्र तिथे पोलिसांनी या आंदोलनामध्ये हस्तक्षेप करून तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे। कारण नागपुरात सुद्धा जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आणि तिथे आव्हाडांच्या फोटोला जोडे मारले जात आहेत, निषेध व्यक्त केला जातोय आणि तिथे पोलिसांनी या आंदोलनामध्ये हस्तक्षेप केलाय आणि कार्यकर्त्यांची आणि आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे। ही नागपुरातली थेट दृश्य। दुसरीकडे ठाण्यात सुद्धा असंच आंदोलन सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणात जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी सध्या भाजपचं ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांना अटक करा अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते आंदोलनकर्ते करतायत। या संदर्भात थेट माहिती घेण्यासाठी जाऊयात। नागपुरातून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, काय तिथे गोंधळ सुरू आहे? उदय, नीट आवाज येत नाहीये तुमचा। मात्र तिथे जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र अग्निशमन दल सुद्धा तिथे उपस्थित आहे। तिथे पाण्याचे फवारे मारले जात आहेत। पोलीस, महिला कॉन्स्टेबल सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। ही सगळी दृश्य नागपुरातली, जिथे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला जातोय आणि आंदोलन केलं जातंय। भाजपचे हे कार्यकर्ते आहेत, त्यांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील हा गोंधळ सुरूच आहे। पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे आंदोलनकर्त्यांची, कारण तिथे जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याची जाळपोळ सुद्धा करण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र लगेचच पाण्याचे फवारे मारले गेले। जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला सध्या जोडे मारले जात आहेत आणि पोलीस आणि आंदोलनकर्ते यांची सध्या बाचाबाची सुरू आहे। तू पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे।
उदय, पुतळा जाळण्याचा प्रयत्न करतायत असं दिसतंय, मात्र पोलीस त्यात हस्तक्षेप करतायत. ते तर अगदी खरं आहे. जे दृश्य दिसतात त्या दृश्यावरून आपल्याला लक्षात येईल की भाजपकडून जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा पेटवण्याचा प्रयत्न इथं करण्यात आला. मात्र वेळीच ही बाब पोलिसांच्या लक्षात आली आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जी आहे ती झटापट इथं कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये झाली. पोलीस जो जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा होता तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कार्यकर्ते पुतळा पेटविण्यावर ठाम होते आणि त्यावरून ही झटापट झाली. पुतळ्याचे 2 भाग झाल्यानंतर ज्यावेळी हे कार्यकर्ते ऐकायला तयार नाही आणि पुतळा पेटवायला तयार होतो त्यावेळी पोलिसांकडून वॉटर कॅनननं पाण्याचा मारा यांच्यावर करत जो आहे तो हे आंदोलन पांगविण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न देखील पोलिसांनी केला. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता होती. मात्र भाजपच्या नेत्यांना सामंजस्याची भूमिका घेत जी आहे त्याचा आंदोलन आटोपता घेतला. पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा पेटवू दिला नाही हे पोलिसांचं यश म्हणावं. मात्र ज्या पद्धतीनं आज अनुसूचित मोर्चानं आपली नागपुरात ताकद दाखवलेली आहे त्यावरून नक्कीच तिथून पुढे हा संघर्ष आता विधानसभेपर्यंत कायम राहील अशी चिन्ह आता नागपूरमध्ये या आंदोलनानंतर निर्माण झालेली आहे. बिलकुल. आणि किती जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय? हा पुतळा देखील ताब्यात पूर्णपणे घेतलाय का? आणि आता तरी हे आंदोलन निवळेल का? नक्कीच ज्यावेळी ही सगळी झटापट झाली त्यावेळी पुतळा जो आहे तो काही भागात विखुरला गेला. तो सगळा पुतळा जो आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी पुतळा जो आहे तो पेटवलेला नाही त्यासाठी पाण्याचा मारा जो आहे सौम्य पाण्याचा मारा केला आणि ते आंदोलन पांगविण्यात यशस्वी झालेलं आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन लगेचच त्यांची इथून जी आहे ती मुक्तता केलेली आहे आणि आता आंदोलनाची पुढच्या काही वेळात जी आहे ती आंदोलनाचा समारोप होण्याची शक्यता आहे. बिलकुल. धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता थेट जाऊयात कोल्हापुरात. तिथे सुद्धा जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. कोण आहेत भाजपचे नेते तिथे? ज्ञानेश्वर आणि तिथून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत. तिथे काय स्वरूपाचं आंदोलन सुरू आहे? बिंदू चौक या ठिकाणी भाजपचे सगळे कार्यकर्ते एकवटले आहेत. या ठिकाणी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होता त्याला दुग्धाभिषेक केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते. जितेंद्र आव्हाड यांनी जे काल कृत्य केलं त्याचा निषेध आहे ते सर्व स्तरातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या परिसरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे पोस्टर्स आहेत ते फाडून टाकताना सुद्धा आपल्याला या दृश्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते दिसून येतात. एकूणच जितेंद्र आव्हाडांनी काल जे कृत्य केलं त्यावरून आहे ते राज्यभरात पडसाद उमटताना आज पाहायला मिळतात आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजपनं तीव्र असं आंदोलन करून आहे ते जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीचा हे निषेध केलेला आहे. कोण कोण आहेत भाजपचे नेते तिथे? कुठल्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे? बिंदू चौकामध्ये हे आंदोलन होतं आपल्याला पाहायला मिळतात. भाजपचे जिल्हा स्तरावरचे सगळेच नेते आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये सुद्धा आहेत ते भाजपचे कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. खरं तर कोल्हापूरची जी भूमी आहे ती शाहूंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांना मानणारी समतेची भूमी आहे आणि या ठिकाणाहून पहिला जो पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हयातीत असताना बसवला होता त्याला दुग्धाभिषेक करून या आंदोलनाची सुरुवात आहे ती भाजपने केलेली आहे. भाजप माफी मागण्याची मागणी आहे ते यासोबतच करताना पाहायला मिळते. याशिवाय जितेंद्र आव्हाड उठसूट. बरोबर. ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अपडेट घेत राहू कारण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सध्या आंदोलनं सुरू आहेत. तुर्तास वेळ झाली. इथे एका छोट्याशा ब्रेकची लगेच परत येऊयात.